गर्भगिरीची समृद्ध डोंगररांग, नाथ संप्रदायाची पार्श्वभूमी, तसेच अनेक देवीदेवतांच्या आशीर्वादाने पावन झालेली ही भूमी आपले अहिल्यानगर. नगर शहराच्या आसपास अनेक मनोहारी जागा आत्तापर्यंत आम्ही आपल्यासमोर आणल्या. ही निसर्गरम्य जागा त्यापैकीच एक. ओळखलत का तुम्ही? आज आम्ही तुम्हाला कुठे घेऊन आलो आहोत? नमस्कार. सुमारे 150 वर्षांपासून असलेल्या या जागृत ठिकाणावर हजारो भाविकांची श्रद्धा असून हे ठिकाण माता कोल्लूबाई गड म्हणून प्रसिद्ध आहे. नगर शहरापासून 28 किलोमीटर अंतरावरील पाथर्डी तालुक्यातील कोल्हार गावाजवळ एका गिरीशिखरावर कोल्लूबाईचे हे सुंदर मंदिर आहे. गडावर जाण्यासाठी अर्ध्यापर्यंत पक्का रस्ता आहे. या ठिकाणी एक प्रशस्त सभामंडप दिसतो. पूर्वी गडावर जाण्यासाठी डोंगरातून एक पायवाट होती. आता नव्याने बांधलेल्या 108 पायऱ्यांचा वापर करून आपण मुख्य मंदिरापर्यंत पोहोचू शकतो. 3.5 शक्तिपीठांपैकी एक असलेल्या माहूरच्या देवीचे रूप व मोठा देवीची बहीण म्हणून कोल्हाबाईचे हे स्थान पंचक्रोशीत प्रसिद्ध आहे. मंदिराच्या गाभाऱ्यात कोल्हूबाईची भरजरी वस्त्र परिधान केलेली प्रसन्न मूर्ती असून डोक्यावर सोनेरी मुकुट व नाकात मोत्याची नथ असे अलंकार दिसतात. मंदिर परिसरातून आजूबाजूच्या गावांचे विहंगम दृश्य दिसते. प्रांगणात असलेल्या 103 किलो वजनाची अजस्र घंटा आणि गायवासरूचे सुंदर शिल्प या ठिकाणची शोभा वाढवतात. देवीची निस्सीम भक्त असलेल्या सखुबाईचे मंदिर आपल्याला गडपायथ्याशी दिसते. या मंदिराचे अनन्यसाधारण महत्त्व कोल्हूबाई देवीच्या आख्यायिकेतून सांगितले आहे. एका कपारीत झाडाचं मूळ दिसतं. हा देवीचा हात असल्याची मान्यता आहे असं येथे उपस्थित असलेल्या गावकऱ्यांनी आम्हाला सांगितलं. देवीची संपूर्ण आख्यायिका आणि अजून अनेक डिटेल्स असलेला व्हिडिओ ट्रेकॅमच्या यूट्यूब चॅनलवर लवकरच पोस्ट करू. हा व्हिडिओ आवडला ना, मग शेअर करा. कधी जाताय मग कोल्हूबाईच्या दर्शनाला?